कोतवाली पोलिसांची मध्य प्रदेशात धाडसी कारवाई. साखरपुड्यातील 16 तोळ्यांची चोरी उघड. केडगाव परिसरात साखरपुडा समारंभात झालेली 16 तोळे सोन्याची चोरी कोतवाली पोलिसांनी शिताफीने उघडकीस आणली आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात जाऊन अत्यंत धोकादायक परिस्थितीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून ही चोरी एका संघटित टोळीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही टोळी देशभरातील लग्न कार्यात चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. ज्या भागात पोलिसांनी ही कारवाई केली तो भाग अत्यंत धोकादायक मानला जातो. यापूर्वी तिथे पोलिसांवर हल्ले झाले होते. मात्र कोतवाली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने 2 दिवस मोहीम राबवून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी बस प्रवासातील 20 तोळे सोन्याची चोरी उघड केली होती. त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. दिनांक 2 मे 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये एक चोरी झाली होती सोन्याची. साधारणतः त्यांनी 16.5 तोळे सोनं अशी एक आपल्याला तक्रार प्राप्त झालेली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील काही तांत्रिक CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली जी टोळी आहे. तर आपली जी पथक आहे, आमचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब, त्यांची जी टीम आहे, एक PI सकपाळ साहेब, त्यानंतर विशाल दळवी, सूरज कदम व बोरगे हे जी टीम त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी मध्य प्रदेशला जाऊन त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की ते 4-5 जे गाव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या करणं व जे काही पोलीस पथक येतात त्या पोलीस पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे त्यापासून अडथळा निर्माण करणं अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. अशा म्हणजे खूप रिस्क असतानासुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे ज्यांची टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण म्हणजे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकवर केलेलं आहे. आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी आणि मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकवर केलेलं आहे. मी आमचे जे प्रभारी अधिकारी आहे संभाजी गायकवाड साहेब आहेत, त्यांचे आपले सकपाळे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, तसेच आमचे DBचे अंमलदार आहेत, विशेष करून विशाल दळवी असेल, आमचे बोरगेदादा असतील, तसेच सूरज कदम असतील, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की अशा पद्धतीनं काम केल्यानंतर जे काही सामान्य नागरिक आहेत, विशेष करून ज्यांचं साधारणतः 16.5 तोळे म्हणजे आजच्या याच्यात 25 ते 30 लाख रुपयाचा तो एवज आहे, त्यांच्या जीवनाची किंवा जीवनभर त्यांनी जी कमाई केलेली ती कमाई त्यांना दिलेली आहे. खूप चांगलं काम केलेलं आहे. मी सर्व पथकाचं अभिनंदन व्यक्त करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.